नमस्कार मित्रांनो, माझ्या VP Blogs बारामती या यूट्यूब चॅनलमध्ये मी विक्रांत ढवळे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार दणकुंजी तिकडे वाहत आहे। आता एकाच पवार फॅमिली कुटुंबामध्ये एका ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार आणि दुसऱ्या ठिकाणी युगंधरदादा पवार उभे राहिलेले आहेत। आज आपण आता आहे कनेरी या ठिकाणी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या जप अखंड चालू असतो इथं या कनेरी या ठिकाणी। या गावामध्ये खूप सुंदर असे रोड, लाइटिंग म्हणा, सर्व व्यवस्थित कामं, साधारणतः 2-2.5-3 हजार लोकसंख्या असेल, कारण लिमटेक गाव यामध्ये मोडतं। आज बघूया, आज आपली जनता, सर्वसामान्य जनता, या जनतेचा प्रश्न आज आपण विचारणार आहे की बाबा आज तुम्हाला काय वाटते। आता सध्या जे बारामती विधानसभा 2024 त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, तर आपण या जनतेचा कल विचार घेणार आहे। हे सगळं बघू शकता, ही सर्वजण आहे, हा व्यापारी वर्ग बसलेला आहे या ठिकाणी। यात्रा एक भरपूर भरते। आज शनिवार आहे, आज मारुती राया बघूया कोणाशी पाठीशी आहे, आज लोक आपल्याला काय सांगणार आहे याबद्दल खूप चांगली राहणार आहे आपली प्रतिक्रिया। सगळ्यांना हा व्हिडिओ बघावा, व्हिडिओ अर्धवट बघू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं, कमेंट करणारे व्यवस्थित कमेंट करा, कारण सर्व लोक कमेंट बघत असतात, कारण ही सर्व सामान्य जनतेचा कल आपण विचारात घेऊन हा व्हिडिओ तयार करत असतो। कुणाला की अगोदर बाबा सांगून आम्ही येणार आहे ह्या गोष्टी अजिबात नाही आहे। सर्वसामान्य जनता आपल्याशी बोलणार आहे। त्याबरोबर ताई जर आपल्याला भेटणार तर लेक लाडकी योजना, आज लेक लाडकी योजना आपल्याला काय सांगते याबद्दलही आपण ऐकून घेणार आहे की बाबा या योजनेमध्ये ही योजना चालायला पाहिजे का बंद पडायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर चला जाऊ। काका काय म्हणता, बाकी निवांत आहे? बर, आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार तिकडे वाहत आहे। आज तुम्ही कनेरी गावातलंच का काका? पण कनेरी गावामध्ये काय सर्व आहे का व्यवस्थित? लाइटिंग म्हणा, रोड म्हणा, पिण्याची पाण्याची काय व्यवस्था आहे तुम्हाला काका? भरपूर आहे का? मग वापरायचं पाणी वगैरे कसं सगळं आहे? काय सांगताल आता सध्या जनतेचा कल काय म्हणते आता सध्या? बरोबर आहे, मतदान प्रत्येकाला त्याचा अधिकार आहे, ते काय, पण आज सध्या काय म्हणायचं तुम्हाला? शेतकरी वर्ग कसा आहे या ठिकाणी? बर, तरी अजून काय सांगताल काका? व्यवस्थित आहे सगळं? बर बर, चला धन्यवाद। बाबा तुमचं नाव? काळे बाबा काय आता सध्या सांगताय? आज आपण आज कनेरी या ठिकाणी आहे। कनेरी गावची लोकसंख्या, आज गावातले लोक काय म्हणतात, काय कुठं कले? सर्वात सविस्तर एकच म्हणणं असेल, इथले दोन्ही बी गावचीच आहे। बरोबर आहे, मी गावातले असल्यामुळे जे त्याच्या मनाने जे ते करणार आहे। काय आम्ही एका ठिकाणी गेलो तर बरेच लोक म्हणतात साहेबांना आम्ही हृदयात ठेवले आणि विकासाच्या दृष्टीने आदरणीय अजितदादा यांना पुढे केले, यावर तुमची प्रतिक्रिया काय? की जन्मतारीख जन्म आमचा त्यांच्या मोहर समोर झाला। अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे, नक्कीच। ते कुठं आमच्या हृदयात जाणार आहेत का? नक्कीच नक्कीच जाणारच नाही, काहीच नाही। बरोबर आहे, मग साहेब आणि दादा दोन्ही सारखीच आहेत, दोन्ही एकाच कुटुंबातले, अगदी बरोबर, एक कुटुंबात असल्यामुळे आम्ही आमच्या हिशोबाने काय गावातल्यांना कोणाला काय म्हणता येत असेल, कोणाला काय म्हणता येईल, कुणाला काय म्हणताय, अगदी बरोबर। बाकी सगळं गटर लाईन वगैरे सगळं व्यवस्थित आहे का? व्यवस्थित झालेलं आहे, आमचं चालू आहे, कामं चालू आहेत। बरं, या सृष्टीबद्दल काय सांगताल बरं? भारी काम झालंय, ते काम आता काय सांगताल त्याबद्दल? आता सध्या अजून अर्धच काम आहे ना, अजून पक्क काम नाही। तरी साधारणतः किती दिवस लागतील अजून? तरी तसं सांगता येत नाही, जर घेतलं तर अजून 10 वर्षाच्या काळामध्ये बी काम व्हायचं नाही, मोठं काम आहे, लय मोठं काम आहे, अगदी बरोबर, धन्यवाद। आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार दणकून वाहते, अवघे 2-3 दिवसच राहिलेत। आता काय सांगताय, आज कनेरी जनतेचा कल कुठे आहे? आता विषय कसा आहे माहिती का, पवार फॅमिली आम्हाला सारखीच आहे, बरोबर आहे, आणि इथंच राहिले ती, अगदी बरोबर आहे, ती बी गावची नाही, आम्ही गावचीच, बर बर, दोन्ही समानच चालणार आहे, काय बरोबर आहे, जास्त काय सांगतात नाही कुठे, अगदी बरोबर आहे। सध्या आता काही लोक म्हणतात की साहेबांना आम्ही हृदयात जागा दिली आणि विकासाच्या दृष्टीने अजितदादा यांना पुढे केलं, तर तुम्हाला यावर काय प्रतिक्रिया द्यायची? बोलण्याची पद्धत किंवा अगदी ज्याचं त्याचं मत आहे, राम आता समजा सारखंच आहे, बरोबर, साहेब बिन दादा, बरोबर बरोबर, अगदी बरोबर आहे, सर्व एकच फॅमिली पवारकडे आपलेच सगळे लोक आहेत, आम्ही पवारांचे पवार आमचे, बरोबर आहे, त्यात काय बोलणार आहे, त्यात काय बोलणार, अगदी बरोबर आहे, धन्यवाद। ताई तुमचं नाव? रुचिता निलेश शेलार। बरं, आता ताई लाडकी बहीण बद्दल आता सध्या तुम्हाला पैसे मिळाले असतील, कशी झाली दिवाळी? दिवाळी वय
दिवाळीचं काय आहे, तेल डबा हे सगळं वाढलंय. बर बर, काय पुरत्यात का पैसे 1,500 रुपये. अगदी बरोबर आहे. हा. आणि आता तेलाचा भाव किती रेट वाढलाय, शेंगदाणे वाढले, बर, सगळंच वाढलंय. त्याच्यामुळं 1,500त महिना कसा भागवायचा हा प्रश्न हा पडलाय. प्रश्न पडतोय. मुलांचं शिक्षण आहे. बरोबर आहे. पण आता थोडंसं तरी पैसे आता ठीक आहे आता सुरू झाले, पण ह्याच्या अगोदर आपल्याला पैसे पण नव्हते. आता हो. ते कसं वाटतंय तुम्हाला? ते कसं वाटतंय तुम्हाला की ही जी योजना आहे ही बंद पडावी का तशी पुढं चालू राहावी? बंद नाही पडावी, चालूच राहावी. बर. थोडीशी म्हणजे महागाई आहे त्याच्यावर कंट्रोल राहिला पाहिजे. बरोबर आहे. अगदी महागाई तर कंट्रोल राहिलंच पाहिजे ना, तर आपल्या सर्वसामान्यांना कसं परवडणार? परवडणार. अगदी बरोबर आहे. ताई ताई तुम्ही कनेरी गावातलंच का? हो, कनेरी गावातच आहे. मग आता सध्या कनेरी गावामध्ये विकासाच्या दृष्टीने कोणती कामं झालेत काय सांगताल? विकासा दृष्टीने सगळीच कामे झालेली आहेत. तरी तुम्ही 2-3 तरी कामं आता- सांगा, कोणती कामं झालेत सध्या? रोडचं म्हणा किंवा रोडची झालेली आहेत कामे. बर. आता सध्या कुठलं काम झालं नाही असं तुम्हाला याबद्दल काय बोलायचंय? म्हणजे आता कनेरी सगळीच कामं झालेली आहेत, असे कुठलीच नाही असं नाही झालेली. आता कनेरी गावामध्ये तुमचं शिवसृष्टीचं काम चाललेलं आहे, याबद्दल काय सांगताल? सृष्टीचं काम झालेलं आहे आता, म्हणजे चांगलं आहे. तिथं पर्यटन स्थळ बरोबर आहे, पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणार ओळखले ते. जाणार आहे आता. बरोबर आहे. अजून काय सांगताल ताई, तुम्हाला काय बोलायचं? आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं जिकडे तिकडे दणकून वाहत आहे, बरोबर आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? आता कनेरी जनतेचा कल कुठं आहे? कनेरी जनतेचे म्हणजे आता कनेरीतली बऱ्यापैकी म्हणजे नाही, जरी सगळीच म्हणले तरी चालतील. आता सध्या साहेबांबरोबर आहे. आहेत, सगळीजण आहेत. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि 100% तरी ही येणारच आहे. येणारच आहे. हो. अच्छा, तरीच येणार आहे. बरं बरं, ओके. ठाम विश्वास आहे तुमचा म्हणजे हो, मला. ठाम विश्वास आहे आमचा की तू तरी येणारच 100%. चला, धन्यवाद ताई. नमस्कार. नमस्कार साहेब. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं जिकडे तिकडे दणकून वाहत आहे. आता अवघ्या 2-3 दिवसामध्येच इलेक्शनचं पिरियड आलेला आहे जवळ. आता आपण मारुती रायापाशी आहे, कनेरी पाशी आहे, तर तुम्ही कनेरी मधलंच का? आम्ही कनेरीतलं नाहीये, बर. तसं आम्ही पाहिलं तर बारामतीतलंच आहोत. अच्छा, बारामती मधलं दर्शनासाठी आलेलो आहे. बर बर. बाबा काय सांगतात सध्या आज बारामतीचा कल काय सांगतोय? बारामतीचा कल माझ्या स्वप्नात सुद्धा घड्याळ दिसतंय, आणि म्हणून मला असं वाटतंय की दादांचा विजय हा निश्चित आहे, आणि ती काळ्या दगडावरती रेग आहे. दादाशिवाय या बारामतीचा विकास होऊ शकत नाही असं सर्व लोकांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा जो कल मी तुम्हाला सांगतोय, दादांचा विजय 23 तारखेला शासन घोषित करणार आहे, पण जनतेने दादांचा विजय आजच घोषित केला आहे असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरू नये. बाबा, बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तर आम्हाला सर्वसामान्य जनता जी आहे ती म्हणती आदरणीय पवार साहेबांना आम्ही हृदयात जागा दिली, आणि आदरणीय अजितदादा पवार यांना विकासाच्या दृष्टीने पुढे समज, जसं तुम्ही म्हणले ना विकास केलाय ना, तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया एवढीच आहे, साहेब म्हणलं की आदराचं स्थान साहेबांना दिलंच पाहिजे, आणि द्यावा या मताचा मी सुद्धा आहे. साहेबांनी जे काय केलं, आणि आज देशामध्ये जे काय बारामतीचं नाव आहे ते साहेबांच्यामुळं आहे असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरू नये. परंतु आज माणूस फक्त विकासाकडे बघतोय, आणि विकासाचा महामेरू म्हणलं तर आज दादाकडेच पाहिलं जात आहे, आणि लोकांना फक्त आज विकास हवा आहे, आणि विकास हवा आहे म्हणून लोक दादांनाच मतदान करणार आहेत असं मला तर वाटतंय. धन्यवाद. नमस्कार सर. सर तुमचं नाव? माझं बाबू पाटोळे. बरं सर, तुम्ही कनेरी गावाचंच का? नाही, बारामती. बारामतीचं नेहमी तर दर्शन केलं तर दर्शनवारी. बरं, आता सध्या जोरदार चर्चा चालू आहे विधानसभाची 2024ची, तर आता काय बारामतीचं कल काय सांगता येईल तुम्हाला? बारामतीचा कल काय, जसं खासदारकीला झालं तसंच आहे आमदारकीचं. बरं, कोणतरी एक निवडून येणार, कोणतरी विधान परिषदवर जाणार. अगदी बरोबर आहे. 3 खासदार झाले, 3 आमदार होणार. बरोबर आहे, हे इतिहास आहे, हे फिक्स ठरलेलं आहे म्हणायचं. म्हणजे इतिहास आहे, खासदारकीवर हा अनुभव आहे. हा अगदी बरोबर आहे. जे मागून आले ते पुढे चालणार आहे. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की साहेबांना आम्ही हृदयात जागा दिली. आहेत ना, साहेब आहेत तर सगळी जनता आहे. बरोबर आहे. साहेब आहे, दादा आहेत, सगळी एकत्रच आहेत. बरोबर आहे, अगदी आज बरोबर. एकत्र जर असतील तर आज 85 जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं असतं. अगदी आज बरोबर ते आहे. 132-35 जागेवरती लढतायत. बरोबर आहे, त्यातले समोरासमोर लढती 40-45 जागा तर आज त्यांच्या आल्यातच आहेत. अगदी ते बरोबर. 2 जर एकत्र असतील, पवार साहेब आणि अजितदादा जर एकत्र असतील तर त्यांचे 40-50 जागा तर आजच आलेले आहेत. आजच झालं, अगदी बरोबर आहे. बहुमतासाठी राहिल्यात फक्त त्यांना 100 ते 110 जागा. नक्कीच. खासदार असतील, आमदार असतील, पुढे भविष्यात
मुख्यमंत्री कोण करायचं हे पवार साहेब आणि अजितदादा ठरवू शकतात. बरोबर आहे. म्हणजे एकाच फॅमिलीली लढत आहे आणि सर्व आपलीच लोक सर्व एकच आहे. लढत असली तरी दुसरा माणूस हे पुढच्या योगेंद्र दादाची पुढच्या 5 वर्षाची तयारी आहे. अगदी बरोबर आहे. दादा 100% आमदार होणार आहेत हे त्यांना पण माहिती आहे. जनतेने असं ठरवलं होतं की खासदारकीला सुप्रिया सुळेंना द्यायचं आणि आमदारकीला अजितदादा. अगदी बरोबर हे आहे. इतिहास आहे. अगदी बरोबर. आणि आता होणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पवार साहेब अजितदादा ठरू शकतो. ओके, नक्कीच 100% ठरवणार आहे. धन्यवाद. नमस्कार सर. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं जिकडे तिकडे दणकून वाहतंय. आता थोड्याच दिवसामध्ये आता इलेक्शन आपलं आहे. आता सध्या फॅमिली पवार कुटुंबामधनं एखाद्या ठिकाणावर आदरणीय अजितदादा पवार आणि दुसऱ्या ठिकाणी योगेंद्रदादा पवार आता उभे आहेत. तर आता तुम्ही कनेरे गावचे का? मी दौंड तालुक्यात. बरं, दौंड. तर खूप चांगलं. दौंडमध्ये काय केलं आता सध्या, काय सांगता येईल तुम्हाला? पवार साहेबांच्या विचारधारेला बरोबर घेऊन हां, साहेबांचे विचार आणि साहेबांना सामान्य शेतकऱ्याबद्दल असलेली तळमळ पाहून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वोटिंग दौंडमधून झालेलं आहे, ताईंना दौंड तालुक्यामधून जवळपास 26,000 मताची आघाडी मिळालेली आहे. त्याचबरोबर रमेश आप्पाने सहकार जिल्हा बँकेच्या माध्यमातून दौंडचा जिरायती बाग हा सुजलाम सुफलाम केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला राहुल कोलांनी सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी संस्था पूर्णपणे अडचणीत आणलेल्या आहेत. बरोबर. 55,000 सभासद असणारा भीमा सहकारी साखर कारखाना डबगाईला आणून तो आज भाडे तत्वावरती चालवायला दिलेला आहे. जवळपास 55 कोटी रुपये कामगारांची देणी बाकी आहेत. आणि अशा परिस्थिती असताना सुद्धा एक तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे. आणि तालुक्यामध्ये विकास जो झालेला आहे त्याचा एक भास दाखवलेला आहे. आणि जो विकास झाला आहे त्याच्यामध्ये 5% त्यांनी कमिशन घेतलेलं आहे. अशा तालुक्यामध्ये परिस्थिती आहे. कोणत्याही प्रकारची नवीन इंडस्ट्रियल MIDC मध्ये आलेली नाही. अनेक तरुण बेरोजगार आहेत. या कंपन्यांमध्ये आमदार कुलांचीच युनियन त्या ठिकाणी काम करत असताना पूर्णपणे बिहारी लोकांना त्या ठिकाणी काम दिलं जातं आणि त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेतलं जातं. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित तरुण हा बेरोजगार झालेला आहे. त्यांच्या हाताला कुठल्याही प्रकारचं काम राहिलेलं नाही. म्हणून या तालुक्यातली दहशत मोडून काढण्यासाठी रमेश आप्पांच्या बरोबर जाण्याचा तालुक्यातील जनतेने निर्णय घेतलेला आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे गेल्या 40 वर्षामध्ये पुणे जिल्हा मधील सहकारी बँकेच्या माध्यमातून असेल किंवा 5 वर्ष 2009 ते 2014 या कालामध्ये रमेश आप्पा ज्यावेळेस आमदार झाले होते त्या काळामध्ये त्यांनी जी लोकाभिमुख कामं केलेली आहेत ती कामं सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली आहेत. सामान्य जनतेचे हिताचे निर्णय आप्पांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलेले आहेत. म्हणून आम्ही सर्वांनी या निवडणुकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की तुतावरी वाजवणारा माणूस त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण उद्याच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. सर, तुम्ही आता बारामतीमध्ये गेल्यानंतर जो बारामतीत आमचा विकास जो झाला आहे याबद्दल तुम्ही काय सांगताल? विकास झालेला आहे अधिक म्हणजे ना मला बारामतीबद्दल फार काही सांगता येणार नाही. बरं, म्हणजे दौंड तालुक्यात सर्वसाधारण आता सध्या विकास नाहीये. नाही विकास भासवला गेलेला आहे. भासवला गेलेला हो, आहे. कागदावरती विकास आहे. बरोबर आणि आहे. आम्हाला तालुका 8% मुक्त करायचा आहे. बरोबर आहे. आणि जे मलिदा गँग आहे त्या मलिदा गँग पासून जनतेला न्याय मिळाला. नक्की. धन्यवाद सर. नमस्कार. तुम्ही कनेर गावचेच का? गावचे. बर. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारं जिकडे तिकडे दणकून वाहतंय. आता सध्या काय आहे जनतेचा कल तुम्हाला काय सांगता येईल? नाही सांगता येईल. आम्ही शेतकरी माणसं कष्टवादीला काय काय कधी. बरं काका, तुम्ही आता शेतकरी म्हणताय, शेतामध्ये काय आहे तुमच्या आता? काय शेतकरी काय शेतात आहेत काय थोडं माईक जरा पुढं जरा थोडं. थोडं घ्या हा, काय असं काकुळ कुळकुळ आपलं. बरं. काय आता शेतीला भाव वगैरे सध्या तुमचा पाण्याचा कसा सोर्स आहे? पाण्याचा सोर्स चांगला आहे. पाण्याचा नाही विषय. बर. पर शेतीला काय बाजार आहे पिकाला असा काय? बरोबर आहे. पिकाला काय बाजार नाही. सर्वसामान्य जनतेचा हालच आहे म्हणायचं. काय आता कनेरे गावामध्ये काय विकास झालाय काय सांगताल? मला काय सांगता ना. रोड म्हणा, बाकीचं म्हणा. रोड हे तशी काम भरपूर झाले तरी अजून गटर लाईन म्हणा. चालली गटरायचं काम चाललंय वाड्याचं. बर, चाललेलं आहे. हो. बर. दुसरं अजून लाइटिंग वगैरे काय? लाईटिंग टाकी पुन्हा पाणी प्यायचं झाले. पाणी प्यायचं काय झालेलं आहे? मशीन आले का? मशीन नाही 5 रुपये टाकले. हा, तेच की ATM वॉटर मशीन आलेलं आहे. बरं बरं, ओके. आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वारा जिकडे तिकडे दणकून वाहतंय. आज आपण कनेर गावामध्ये, तुम्ही कनेर गावातलंच आहेत का? हो, कनेरी. बरं. आता काय सांगताल बरं, कनेर गावाच्या जनतेचा कल काय सांगतोय तुम्हाला? कनेरी गावच्या जनतेचा कल अजितदादांकडेच आहे. बरोबर आहे. आता सध्या कनेरी गावामध्ये कोणती कामं झालेली आहेत? सगळीच कामं झाली. रस्त्याची झाली, गटर लाईनिंगची झाली, शिवसृष्टीचं काम चाललंय, वन उद्यानाचं काम चाललंय. 17 कोटीचा निधी दादांनी ह्या 700 लोकसंख्येच्या गावाला दिलाय. किती लोकसंख्या गावची?
1200 आहे. आणि लिमटेक पण एक वाढ जोडलं जाते आहे ना. हा. बरोबर आहे, म्हणजे साधारण 2000 तरी धरायची संख्या. बर, आता सध्या शेतकऱ्यासाठी काय वापरायचं पाणी, ते आपलं शेतीला लागणारं पाणी कसं आहे, कुठनं घेता तुम्ही? कॅनलचं आहे, विहिरी आहे, भरपूर पाणी म्हणजे म्हणायचं. हो, लय पाणी. बरं, गावातलं काय सांगता? गटर लाईन म्हणा, लाईट म्हणा, काय कशा सुविधा आहेत गावामध्ये? चांगल्या सुविधा आहेत. चांगल्या सुविधा आहेत. बर, अजून काय सांगताल तुम्ही सध्या? काय आता दादाने विकासच केलाय तेवढा, आता सांगायसारखं काय आहे? बरोबर. सगळ्या लोकांना दिसतंय. शेजारी काका नमस्कार. काका, तुम्हाला काय सांगायचंय? काय आता सांगितलंच आहे की शेजारी. म्हणजे तुमचंही मत तेच आहे, मत तेच म्हणायचं मत आहे. विकासाच्या दृष्टीने नाव आदरणीय अजितदादा पवार यांचं येत आहे. बर, धन्यवाद बाबा. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वार दणकून वाहत आहे, बरोबर आहे. तर आज काय आहे तुम्हाला, तुम्ही कनेरी गावचे? पण कनेरी गावचा कल काय सांगता येईल तुम्हाला? अजितदादा. बर, आता सध्या काय कामं सांगताल तुम्ही? 2-3 कामं मला सांगा की कनेरी गावामध्ये झालेली. कन्हेरी गावामध्ये आता चालू असणारे ड्रेनेजचं काम चालू आहे, वड्याचं, परत पालखीचं ते ह्याचे चालू आहे, कुस्त्याचं आखाड्याचं काम चालू आहे. बर, परत शाळेचं आताचं म्हणजे शाळेचं भिंतीचं उचलायचं काम चालू आहे, म्हणजे कंपाऊंड उचलण्याचं, इथलं कंपाऊंड उचलण्याचं काम चालू आहे मंदिराच्या समोरचं. बर, परत ह्याचं नवीन काम चालू होणार आहे आता आपल्या तालमीचं चालू आहे. बर, तलाठी कार्यालयाचं बर, कंपाऊंड, अशी बरीच कामं चालूची कामं आहेत आता सध्याला. बर, रोडची कामं चालू आहेत, ड्रेनेजची कामं चालू आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळं 17-18 कोटीचा निधी आपल्या गावाला मिळालेला आहे दादाच्या संदर्भात. बर, आता बऱ्यापैकी आम्ही गेलो जनतेपाशी, तर जनता म्हणते आम्हाला की आदरणीय पवार साहेबांना आम्ही हृदयात जागा दिली आणि अजितदादा पवार यांना विकासाच्या दृष्टीने पुढे ठेवलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? दादा विकास पुरुष आहे. बरोबर आहे. विकासाच्या संदर्भात लोक विकासाच्याच बाजूने जात असतात. विकास सोडून जर काही करायचं म्हटलं तर लोक करत नाहीत. बरोबर. विकास फार महत्वाचा असतो. अगदी बरोबर आहे. आणि विकास असेल तरच कुठली गोष्ट घडत असते. बिगर विकासाशिवाय काय घडणार आहे? अगदी बरोबर आहे. त्यामुळे विकास फार महत्वाचा आहे, म्हणून दादा आपल्यासाठी फार योग्य उमेदवार आहे. धन्यवाद. आता कनेरी गावामधनं आहे. कनेरी गावातले भरपूर लोक आपल्याला बोलक्या प्रतिक्रिया देत आहे. लोक सांगत आहेत आज आम्ही विकास केला. विकास कोणी केला आपण त्यांच्या तोंडात नाही ऐकतो. नमस्कार सर, तुमचं नाव? मयूर खरात. बरं, आता सध्या तुम्ही कनेरी गावचे? कनेरी गावचे. बरं, काय कनेरी गावचा कल काय सांगतो ते? कनेरी गावचा कल आहे अजितदादा. बरं, आता आदरणीय अजितदादा तुम्ही यांचं नाव घेताय, तर तुम्हाला अशा काय गोष्टी सांगायचं तुम्हाला कनेरी गावामध्ये झालेल्या आहेत? कनेरी गावात दादांचा भरपूर विकास काम आहे. शाळेसाठी निधी, तालमीसाठी निधी, बरं, आणि वन उद्यान आपले इथं दादांनी प्रकल्प टाकलेला आहे. बरं. शिवसृष्टी, बरं, आणि डांबरे रस्ते दिसतात, ते जिथं दिसतंय ते दादांचा विकास कामच दिसतोय. बरोबर. त्यामुळं सर्व जनता म्हणते एकच वादा ना अजितदादा. बरोबर आहे. एकच वादा अजितदादा. अजितदादा पवार. ओके, धन्यवाद. थोडंसं दणकून बोला. नाश्ता केलाय का? ओके सर, नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? श्रीनिवास खरात. बर, तुम्ही कनेरी गावचेच का? कनेरी गावचे. बर, काय कनेरी गावाचा कल काय सांगतो होते? कल दादाच्या बाजूने, अजय दादांच्या. बरोबर आहे. काय आता सध्या कामं झाले सांगा, 5 कामं सांगा तुम्ही कनेरी गावात झालेली. 1000 लोकसंख्या आहे. 19 कोटी रुपये निधी गावाला दिलेला आहे. अजून ह्याच्या पलीकडे काय 5 वर्ष द्यायचा गावाला? बर, शीत शिवसृष्टी बसवली, वन उद्यान बसवलं, कोट्यातनं कामं केली. मग अजून काय दादाने द्यायचं? विकास म्हणजे काय अजून ह्याच्या पलीकडे? बरोबर आहे. विकासाच्या दृष्टीने तुम्हाला सांगायचं की कनेरी गाव सगळं झालेलं आहे म्हणायचं. आता निवडणुकीला यायचं आणि परत 5 वर्षांनी तोंड दावायचं, त्याला विकास म्हणतात का? बरोबर आहे. तर बघा मंडळी, आपण आता कनेरी गावामधनं आहे आणि बऱ्यापैकी भरपूर लोक आज आपल्याला सांगत आहेत की आज विकास काय झालेला आहे, विकास कोणी केला आहे. आणि या दृष्टीने आपण आज कनेरी गावामध्ये आहे. कनेरी गावामध्ये खूप नाव आहे कनेरी गावाचं, कारण त्या ठिकाणी शिवसृष्टीचं काम चालू आहे, वन उद्यान चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कनेरी गावामध्ये दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र कायमस्वरूपी चालू असतो. या ठिकाणी पंचकृषी मधले भरपूर लोक या ठिकाणी दर्शन घ्यायला येतात. तर चला आपण त्यांच्या प्रतिक्रिया. तुमचं नाव? मी सागर शेलार. बर, मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे. बर. शरदचंद्र पवार गटात. बर सर, आता सध्या बारामती विधानसभा 2024 दणकून वार वाहत आहे. आज तुम्ही कनेरी गावचे? बरोबर. काय कनेरी गावाचा कल सांगता येतोय? नाही, आता तसं बघितलं तर दादा गटांचा बी प्रचार जोरात आहे आणि तुतारी गटाचा बी प्रचार जोरात आहे. बरोबर आहे. परंतु युवक या नाते
शरद पवार गटाने जे लोकसभेत लोकांना जी आश्वासनं दिली होती, बर जे सामाजिकदृष्ट्या SC ST OBC समाजाने त्यांना जे मतदान दिलं भरभरून लोकशाही वाचवण्यासाठी, बर पण त्या दृष्टीने त्यांचं पाऊल काय दिसत नाही. असं मी त्यांच्या पक्षात असताना हे जबाबदारीने महत्व असं हे मांडतोय माझं व्यक्ती. बरं, प्रस्ताव मांडताय तुम्ही. प्रस्ताव मांडतोय. बर त्यांनी काय तसे हालचाली केल्या नाहीत. मी एक युवक या नात्याने, युवक उपाध्यक्ष या नात्याने मी त्यांच्या पक्षात असताना देखील मला केवळ जात असल्यामुळे डावललं जातं. बरोबर हा आहे. माझा एक गंभीर आरोप आहे, एक समस्या माझी. ओके ओके. इतर युवकांचं मला माहिती नाही, परंतु मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष असताना आज सांगायचं इलेक्शनला फक्त 4-5 दिवस बाकी असताना देखील मला कुणीही म्हटलेलं नाही की प्रचाराला चला, कुणीही म्हटलेलं नाही की तुमच्या गावात काय चाललं आहे ते तुम्ही हे करा, फेरी मारा किंवा बघा त्याचं काय प्रचार चालू आहे, कसा प्रचार चालू आहे. तर एकंदरीत ह्या दृष्टीने असं मला वाटतंय की शरद पवारांची ही जी राजनीती आहे ती जातीच्या भोवतीनेच फिरताना मला दिसत आहे. बरोबर आहे. आता सध्या कनेर गावामध्ये कोणती विकासाची कामं झालेली काय सांगताल? विकासाची कामं भरपूर झालेली आहेत, पण ती सर्व आणि सर्व दादांच्या माध्यमातून झालेली आहेत. मी विरोधात जरी असलो तरी दादांच्या कामाला कुठेही डावलता येणार नाही. दादांचं काम ही चोख आणि परखड असतं. दादा स्वतः कॉन्ट्रॅक्टरपाशी उभा राहून ते स्वतः काम करून घेतात. जर एखादी गोष्ट खरोखरच चुकली असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला कानाखाली वाजवण्याचं देखील ते कमी करत नाही. ओके, धन्यवाद सर. नमस्कार सर. सर तुमचं नाव? मी श्रीनिवास शेलार. बरं, आता सध्या बारामती विधानसभा 2024चं वार दणकुंजीकडे तिकडे वाहतंय, भरपूर चर्चा चालू आहे. आज तुम्ही कनेरी गावचे का? हो. कनेरी गावामध्ये काय विकास झालाय किंवा कनेरी गावाचा कल कोणाकडे आहे काय सांगता येईल? कनेरी गावाचा कल सांगता येणार नाही, पण पूर्ण बारामती तालुक्याचा कल अजित दादा. बर, कारण एवढा विकास केलाय ना. कनेरीची लोकसंख्या आहे 700, पण गेल्या 100 वर्षाचा विचार करून ग्रामपंचायत दादांनी, इकडे तुम्ही एकदा फोकस करा, दादांच्या काळातली ग्रामपंचायत बघा आणि गेली 67 वर्षात साहेबांच्या ग्रामपंचायत तुम्ही बघा. साहेबांनी काम केलेली ग्रामपंचायत तिचा बी जरा जवळ तुम्ही फोकस करा. बर, ह्याच्यावरून तुम्हीच निष्कर्ष काढू शकता की दादांची दृष्टिकोन कसा आहे, नाही का? बरं, बरोबर आहे. आणि इथं कनेरी गावासाठी जवळजवळ शिवसृष्टी, बटरफ्लाय गार्डन, जवळजवळ 17 कोटीच्या अजून विकास काम ग्रामपंचायतच्या मार्फत चालू आहे. बर, आणि तसं पाहिलं तर देवस्थानचा पण आता काय पालट होतोय दादांच्या मार्फत. बर, भरपूर म्हणजे गावाला आमच्या भरपूर विकास केलेला आहे. बारामती तालुक्याचा दादांनी भरपूर विकास केलेला आहे. म्हणून आमचा कल सगळा दादांकडे आहे. आणि जरी पवार फॅमिली जरी दादांबरोबर नसली तर आम्ही बारामतीकर दादांना कधीही एकट्या पाडू शकत नाही. बरोबर आहे. धन्यवाद सर. सर तुमचं नाव? माझं दीपक जालेंद्र शेलार. तुम्ही कनेरीच का? कनेरचं मधलं. बरं, आता सध्या कनेरीमध्ये काय विकास झालाय? आता कनेरमध्ये तसं बघायला तर विकास आलेला आहे. विकास असा झालाय की बाकीचे रस्ते असेल, ग्रामपंचायती असेल, स्मशानभूमी असेल, त्यानंतर आता तालमी आता आमच्या इथं चालू आहे. तालमीचं सुद्धा बालकनीचं काम चालू आहे. त्यानंतर आत्ताच 55 लाख आलेले आहे तीर्थक्षेत्र आराखड्यातून मंदिराच्या दुरुस्तीसाठी. बर, आणि आता कनेरी गावचा कल काय सांगता येतोय? कनेरी गावचा असा कल आहे, गावात आहेत 3 गट. बर, तुतारी गट, राष्ट्रवादी गट, आम्ही कमळ. बरोबर. आम्ही जरी माहिती असली शेवटी आम्ही ठरवू तुतारीला द्यायचं का बरोबर आहे. शेवटी व्यक्ती स्वतः सर्वसामान्य जनतेचं मत आहे, अगदी बरोबर अधिकार दिलाय तो कुणाला मत द्यायचा की आपण जर 5 आणि 10,000 रुपये विकू शकत नाही. अगदी बरोबर आहे. बरोबर का? बरोबर आहे. आपल्याला मग गाडवायची सुद्धा किंमत नाही. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंय वैयक्तिक ज्या दिवशी मतदान असेल 20 तारखेला, बरोबर, अगदी बरोबर आहे. जायचं, मतदान करायचं, गुपित मतदान करायचं, कुणाला सांगायचं सांगा ना. अगदी का? कोणाला सांगायचं म्हण नसतं. का सांगायचं? बरोबर आहे ना. जर आपण जर काम आपलं बोलतो, कारण आम्ही विरोध करून आम्ही 3 वर्ष ग्रामपंचायत बनतोय. बरोबर, अगदी कुठलं बी काम असू द्या. बरोबर. आता माग ग्रामपंचायतीचं काम चालू होतं, कशाचं? फाउंडेशनचं. बर, त्याला अगदी कॉन्ट्रॅक्टदारांनी पाणीच मारलं नाही, आम्ही ते काम बंद पाडलेलं आहे. बरोबर. कशामुळे तर पाणी न मारल्यामुळे. शेवटी का आमचा विरोध फक्त एकच आहे की चांगलं काम हो. अगदी बरोबर. अगदी चांगली लोक आमच्याकडे पैसे घेऊन होते की तुम्ही पैसे घ्या पण चांगलं काम करा. पण आम्ही पैशात आज काही कोणात मिंद झालो नाही. अगदी बरोबर. तर ठामपणे आपण सांगू शकतो की आम्ही तुझं काम कशासाठी पाडलंय बस की चांगलं व्हायचं. चांगलं तू पाणी मारलं नाही म्हणून पक्षाचं कार्यकर्ते बरोबर विकासासाठी झटू. बरोबर, चांगलाच झाला पाहिजे. बरोबर. शेवटी गावातलं कसं आहे, आम्ही जरी मोजकी लोक असतो, मोजकी म्हणण्यापेक्षा आमचा 100 लोकांचा गट आहे. मोजकी म्हणण्यापेक्षा 100 लोकांचा गट आहे. जिकडं आमचा गट जाईल तिकडं ही मिळणार आहे मताधिक्य. आता बऱ्यापैकी आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, बरीच लोक आमच्याशी बोलतात. काही लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या की आम्ही पवार साहेबांना आमच्या हृदयामध्ये जागा दिली आणि विकासाच्या दृष्टीने आदरणीय अजितदादा पवार यांना ठेवलेले. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? विकास पुरुष म्हणून अजितदादाकडे पाहिलं जातं आणि आधारवड म्हणून पवार साहेबांकडे पाहिलं जातं. बरोबर.
की दोन्ही एकाच घरात असले तरी आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. अगदी बरोबर आहे. का ते आज नाही उद्या, आता उद्या 20 तारखेनंतर 23 तारखेला निकाल लागला, काय माहित नाही पुढे काय होईल ते. लागला. हा, समजा अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र येऊ शकतात. अगदी आणि बरोबर आहे. भाजप हा वेगळा गट जाऊ शकतो. अगदी बरोबर हे आहे. म्हणजे मित्र राजकारणात एक नियमच आहे. आजचा मित्र उद्या दुश्मन होऊ शकतो, दुश्मन आज मित्र होऊ शकतो. हा बरोबर, नियमच आहे. बरोबर आहे. त्या नियमानुसार राजकारणाचं कोणालाच गणित सांगता येत नाही. अगदी अगदी मी बरोबर. जरी असलो, आज मी जरी भाजपचं काम करत, उद्या मला वाटलं मी दुसऱ्या पक्षात जाऊ हा, शकतो. बरोबर आहे. तुमचं मत हा आहे नियमच शेवटी आहे. ते. बरोबर आहे, तुमचं मत आहे. ओके. त्याच्यामुळे आम्हाला त्या दोघांबद्दल काही मत नाही. शेवटी त्यांनी आज एकत्र कुटुंब आहे, आज उद्या एकत्र येतील, बरोबर आहे. हे प्रत्येकालाच वाटतं. बरोबर आहे. शेवटी त्यांचं ठरून झालं असतं तर आम्हाला थोडं सांगता येणार आहे. म्हणजे विकासाच्या दृष्टीने बघितलं पाहिजे की जिथं विकास चालतो ना त्या ठिकाणी गावाला काय लागतं, गावाला लागतं आता लाईट तसं लागतं. पाहायला गेलं तर लाईट तर का लाईटची सुविधा आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळे आहेत. पण बरं. गावामध्ये आमच्या एवढी बेरोजगारी आहे. आज जवळजवळ 150 मुलं जरी गावात धरली तरी अगदी ह्या पवार साहेबांनी बी लावले ना अजितदादा बी लावले. बरोबर आहे. व्यक्तीच्या त्याच्या ह्याच्यावरती काम लागल्या. हा, करतात. बरोबर काम आहे. करतात बरोबर आहे. की बाबा पवार साहेब म्हणते मी ठामपणे 20 पोरांचे काम केलं, अशी दावा अजितदादांनी सुद्धा येऊन बरोबर किंवा आहे. शरद पवार साहेब की 20 पोरांचं काम केलेलं आहे. नाही, बरोबर आहे. कोणाचीच कोणी काम- कोणाचं काम नाही मी केलं. सुद्धा- मी सुद्धा MA केलेलं आहे. बरोबर मी आहे. सुद्धा आता सध्या गायब होतो का तर नोकरीच नाही. नोकरीच नाही. कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेल्या 12-14 हजारावर पगार मिळत नाही. नाही, बरोबर आहे. अख्ख्या एमआयडीसीत गेलं तर ऐका नोकरी की, नाही. बरं 12,000 पगार पेक्षा शान काढलेलं बरं आहे ना, कारण स्वतःचा मालक झाला. बरोबर आहे. गुलामगिरी जगण्यापेक्षा स्वतःचा मालक जगण्यात कधी चांगलं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही नोकरीचा मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल मी बोलतो. आता एमआयडीसी मध्ये कोणत्या कंपनी आहेत की तुम्हाला असं वाटतं की तिथं आपल्याला जॉब लागू शकतो लोकांना आता सध्या मुलांना? आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये कुठे जरी गेलाय का, कुठे जरी गेलं तर काम तर लागतंच. बरं. तर आता बघायला गेलं तर बेरी असेल, चॉकलेट असेल, डायनामिक्स असेल, त्यानंतर बाहुली कंपनी असेल, हा. अशा मोठ्या कंपन्या आहेत, पेजो असेल, बरोबर आहे. भारत वर्ष असेल, ह्यांचं भागीदारी तरीच आहेत पवारांचंच. बरोबर शेवटी आहे. त्यांच्याशिवाय कंपनी आल्यात का? आज जर एखाद्या मुलाचं समजा चांगलं क्वालिफिकेशन असेल चांगलं तर त्यांनी सांगितलं 2 मिनिटात काम होईल का, त्यांना तिथं कुठल्याही वशिल्याची गरज लागत नाही. बरोबर आहे. फक्त त्यांची शिफारस दादा दिले की लगेच काम होणार, का पवार साहेबांनी सांगितलं काम होणार, सुप्रिया सुळेंनी सांगितलं काम होणार. बरोबर. म्हणजे हे त्यांचं ती पॉवर आहे. बरोबर आहे पण ना. आज युवकांचे काय आहे की आज तिकडे गेलं की ह्यांनी काय मध्यस्थी पुढे काय करायचं याला तिथपर्यंत पोहोचून द्यायचं नाही. बरोबर आहे. हा विषय झाला. म्हणजे सर्वसामान्य जनतेने तिथपर्यंत गेलंच नाही पाहिजे. जन्म गेलं काच गेलं नाही, पण जर पुढाऱ्यांच्या मार्फत जर गेलं पुढाऱ्यांना मग मलाई कशी खायला भेटणार, हा महत्वाचा मुद्दा आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, ओके, धन्यवाद. आता कनेरी गावामधून आहे, बघू शकता ही सर्व आज आपल्याला चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. आज बघूया आपल्याला अजून काय आहे. ताई आपल्याशी बोलत नाही, ताईंना विचारूया की लेक लाडकी जी बहीण योजना आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे. तर चला इथं सर्व आता बघू शकता इथं कसे बसलेले आहेत लोक. सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहेत की आज सध्या विकास झाला कनेरीमध्ये, सर्व आपल्याला चांगले बोलत आहेत. नमस्कार मावशी, काय नाव तुमचं मावशी? बरं, जवळ धरा मावशी, तुम्ही नाश्ता बिष्ट जोरात बोला जरा थोड्याशा. आता सध्या बहीण योजना आहे बरोबर आहे का नाही, त्याबद्दल काय मावशी सांगता लोक, कशी योजना आहे ती? चांगली का योजना ती? बंद पडायला पाहिजे का पुढे चालू राहायला पाहिजे? चालू राहिली तरी चालते. बर, चांगलंच आहे. आता सध्या बऱ्यापैकी पैसे जमा झाले बरोबर. आता तुमच्या चर्चा पण होत असेल लेडीज लोकांमध्ये, तर मावशी काय चर्चा होती व कोणी म्हणतं का की आयला बरं झालं पैसे जमा झालं, हा बरोबर आहे. की आमची दिवाळी चांगली झाली, दिवाळी चांगली झाली, परत असं एकदम म्हणजे खुश झालेत ना सगळे. हा बरं, आनंद तर वाटणारच की. आनंद वाटला. हो बरोबर. बहिणींना एवढे पैसे कोण देणार हो? कोण देणार? कुणीच नाही आजपर्यंत. आज 10 रुपये कोण देत नाही, कुणीच नाही, रुपया सुद्धा कोणी दिलेला दिला नाही. अगदी बरोबर आहे. हो, पण आता ही लाडकी योजना बहिणीचं म्हणून ही लय म्हणजे आभार वाटतंय आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांनाच वाटतंय, म्हणजे आम्हा एकट्यालाच नाही सगळ्यांनाच वाटतंय आभार. बरोबर आहे मावशी. आता सध्या कनेरी गावची का मावशी तुम्ही? हा कनेरी गावचीच आहे. बरं बरं, आता काय आहे सध्या तुमच्या चर्चा होत असन, काय आहे, जनतेचा कल कुठं वाटतोय तुम्हाला, काय सांगावं लागेल? आता विकास झालाय का इथं कनेरी गावात? काय विकास आता विकास म्हणजे रोड म्हणा किंवा गटर लाईन म्हणा किंवा तुम्हाला पिण्याचं पाण्याचं कसं सोर्स आहे? झाले. हाय की फिल्टरचं पाणी. फिल्टरचं पाणी का? फिल्टरचं पाणी. म्हणजे इथून तुम्हाला भरावं लागतं का घरोघरी येतं? नाही नाही, इथून भरून न्यायचं आपण. म्हणजे ते 5 रुपये टाकले 20 लिटर पाणी ती आहे का? हा. बरं बरं, चालतं का चांगलं मशीन ते? चांगलं. बरं, अजून काय सांगतात मावशी? आता काय सांगू, तुम्ही सांगतच आता आम्ही कसं सांगणार तुमच्या मनातलं, होय तुम्हाला काय तुम्ही बोलायचं. आता मावशी ऐका की बऱ्याच ठिकाणी गेलं का नाही, ताई पण म्हणतात आम्ही साहेबांना आमच्या हृदयामध्ये जागा दिली, आम्ही आधारवड म्हणजे साहेब आहेत, आणि विकासाच्या दृष्टीने जर बघितलं विकास पुरुष म्हणजे आदरणीय अजितदादा पवार आहे. यावर मावशी तुमची काय प्रतिक्रिया हो? तुम्हाला काय वाटतंय की आता साहेबांना तुम्ही बघितलं असेल की साहेब, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? चांगलंच बोलायचं, काय बोलायचं. बरोबर आहे, सगळी चांगली आहे. सगळे चांगले. बरोबर आहे. आखी पवार कुटुंब फॅमिली सगळी चांगली. सगळी फॅमिली चांगली नाही असं नाही. धन्यवाद मावशी. दादा तुझं नाव? शुभम बोरकडे.
दादा आता सध्या बारामती विधानसभा 2024 वारं तिकडे तिकडे वाहत आहे, तुम्ही यूट्यूबला बघत असताल तर तुम्ही कुठले? मी बारामती. बारामती. पण आता सध्या बारामतीमधनं काय आहे लोकांची चर्चा तुझ्या कानावर येत असेल, आता तू दर्शन घ्यायला इथं आला तर काय सांगावं लागेल तुला, काय सांगता येईल? माझी तर सांगण्यात असं येईल की बाबा सध्याला चर्चा दादांची चर्चा चालू आहे सगळीकडे. बरं. म्हणण्यात कसं आलं होतं लोकांच्या की ह्याच्या विधानसभेला इकडे दादा आणि खासदारकीला ताई आणि आमदारकीला दादा असं ते म्हणण्यात येते. बरोबर आहे. वगैरे चर्चेत मी ऐकले. बरोबर आहे. आता सध्या काय विकास झालाय बारामतीमध्ये? बरेच आता सध्याला मेडिकल कॉलेज झालेले, त्याच्यानंतर जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे का तिथं भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेले आहे. बारामतीमध्ये रस्ते, परत विकास कामं, परत MIDC वगैरे वेगवेगळ्या कंपन्या, स्टेट हायवे आलेला आहे, एअरपोर्ट डेव्हलपमेंट झालेले आहे, असे बरेच कामं विकास कामं झालेले आहेत दादाच्या ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. ओके दादा नमस्कार. दादा तुला काय सांगायचंय? माहिती द्या त्यांना सर. कारण काय आहे सर्वसामान्य जनतेचं सर्वांना वेगवेगळं मत आहे. आता सध्या तूही बघत असेल की जोरदार चर्चा चालू आहे, तुम्ही पण बारामतीतच का? बरं. काय आता सध्या बारामतीच्या लोकांचा काय कल आहे? बारामतीत तर म्हणजे आता सध्या तुम्ही म्हणू शकता की दोन्ही पार्टींना तेवढंच समर्थन आहे सध्या. बरोबर आहे. आणि चर्चा दोन्हीकडे चालू आहे, त्यांचा प्रचार दोन्हीकडे चालू आहे. बरोबर आहे. आपल्याला तर आता बघावं लागेल की. बरं आता बऱ्यापैकी तुम्ही म्हणता बारामतीमध्ये विकास झालाय, तुम्हाला काय वाटतं अजून काय व्हायला पाहिजे बारामतीमध्ये? बघा आता सगळंच आहे, पण मेन आपली तर इंडस्ट्री पाहिजे. जर आपल्याकडे पुण्यासारखी एखादी IT पार्क आली, बरोबर आहे, खूपच डेव्हलपमेंट आहे. तेही महत्वाचं आहे, कारण जॉबचं बघायला पाहिजे ना, एवढं शिकायचं जॉबच नाही लागले. बरोबर आहे. अगदी ओके. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार काका तुमचं नाव? माझं नाव प्रकाश. बरं काका आता सध्या आमच्या बारामती विधानसभा 2024 वारा जिकडे तिकडे वाहत आहे, तुम्ही कुठले? मी साताराचं. बरं आता सातारामध्ये काय कळ सांगता येईल काका तुम्हाला? सातारमध्ये आमच्याकडे बाबाराजेंचं नाव आहे. बरं बाबाराजेंचं नाव आहे. आता साताराच्या दृष्टीने तिथं काय काय कामं झाले जरा सांगू शकता 2-3? कामं त्यांनी चांगली केली, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा भर आहे. म्हणजे कामं भरपूर, रस्त्याची कामं म्हणा, डॅमची, पाण्याचं बरेच प्रश्न सोडवले आहेत, कचऱ्याचे वगैरे. बरं बाबाराजे आणि प्रॉपर सातारचे असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त कल आहे. बरोबर आहे. ओके धन्यवाद सर. काका तुम्ही कनेर गावचे? काटेवाडी. आता सध्या बारामती विधानसभा 2024 वारा जिकडे तिकडे वाहते, तुमची इथे चर्चा जोरदार चालू आहे, तर आज काटेवाडीमध्ये लोकांचा कल काय सांगता येईल? अजितदादा. बरं काय आता काटेवाडीमध्ये काय काय सध्या विकासाची कामं चाललेली आहेत? सगळीच काय राहिलंच नाही, सगळं काम करून. बरोबर आहे. तरी 2-3 कामं सांगा आम्हाला. राहिलंच नाही, राहिलंच नाही. सगळी खिंडरं काढली दादांनी गावाची. बरं. सगळे हागंदारी मुक्त गाव गेले दादांनी. बरोबर आहे, सगळीच कामं झालेत म्हणजे म्हणायचं. बरोबर आहे. आता बऱ्यापैकी लोक म्हणतात आदरणीय पवार साहेबांना आम्ही आमच्या हृदयात जागा दिली आणि विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर आदरणीय अजितदादा पवार यांचं नाव येतं. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? फक्त दादा. सर तुमचं नाव? माझं निखिल देवकाते. बरं. माझं गाव पिंपरी लिमटेक आहे. बरं. सर आता बारामती विधानसभा 2024 वारा जिकडे तिकडे वाहत आहे, आज काय आहे सध्या तुम्हाला जनतेचा कल काय सांगता येईल? जनतेचा कल जास्त करून दादांकडेच आहे. बरं. कारण सगळ्याच्या मनामध्ये सगळे दादाच आहे. बरोबर आहे. बघायला गेलं तर विकास हा दादांनीच भरपूर केलेला आहे. बरं. पहाटे 4-5 वाजल्यापासून दादा आपल्यासाठी धावत आहे. बरं. आणि रोजगाराचं बघायला गेला तर शिक्षित जे लोक आहेत आपल्याकडे, शिक्षित वर्ग, क्वालिफिकेशन ज्यांचं झालेलं आहे, त्यांना दादांनी कंपन्यांमध्ये जॉब 100% त्यांना अवेलेबल केलेला आहे दादांनी. बरोबर आहे. तसंच म्हणतोय की आपण म्हणतोय की अशिक्षित लोकांसाठी जॉब नाही. तुम्ही बघायला गेला तर भिगवण आणि MIDC ह्या रोडमध्ये काय चाललंय आता तुम्ही ऑब्झर्व करा. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी की दादांनी स्टॉल चालू केले. कशासाठी? की जे अशिक्षित लोक आहेत त्यांसाठी धंदा टाकून द्यावा दादा. बरोबर आहे. आता दादांनी काय केलंय, आपल्या अशिक्षित लोकांसाठी पूर्ण धंदा वगैरे सगळं टाकून दिलेलं आहे. फक्त आता त्या पोरांनी आपलं स्किल दाखवायचं, स्किल फक्त दाखवायचं आपल्याला. बरोबर आहे. अगदी बरोबर. अजून काय करत दादांनी लोकांच्या तोंडात घात दिला, मुलांच्या, यंग मुलांच्या. बरोबर आहे. चावायचं आपल्याला, चावण्याचं काम करायचंय. बरोबर आहे. आता सध्या MIDC मध्ये आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी कंपन्या तुम्हाला काय सांगता येईल, आहेत का कंपन्या MIDC मध्ये? आहेत ना कंपन्या, जॉब बी भरपूर आहेत, ज्याचं क्वालिफिकेशन आहे. बरोबर. आता दादाचं काय म्हणणं आहे, दादाकडे आपण लेटर घेऊन गेलो, त्या माणसाचं क्वालिफिकेशन असेल तर दादा 100% त्यांना जॉब देतात. तुम्ही 12वी फेल किंवा तुम्ही शिक्षितच नाही तर दादा कसा जॉब देणार? त्या पदावर तुमचं क्वालिफिकेशन तरी पाहिजे ना, 100% क्वालिफिकेशन पाहिजे. बरोबर आहे. पण दादानी अशिक्षित लोकांचा सुद्धा विचार केला त्यासाठी. बरोबर आहे. बारामतीत जाऊन 100% बघा की काय चाललेलं आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता सध्या तुम्ही पिंपरी लिमटेकचे, आता तिथं काय विकास झालेला किंवा काय विकास चालू आहे? आमच्याकडे गेल्या 2 वर्षाचा विचार केला तर आमच्याकडे मी माझं ऑब्झर्वेशन सांगतो
की काही लोकांकडे धंदे नव्हते. ग्रेपच्या खाली आला तर आज कमीत कमी 10 ते 15 लोकांचे रोडच्या कडेने गाळे तयार झालेले आणि प्रत्येकाचं कुटुंब यात समजा हॉटेल म्हटलं किंवा एखादं सलूनचं दुकान म्हटलं, ड्रायक्लिनचं दुकान म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टी विकास आपल्याकडे येत आहे. भगवाननगरपर्यंत विकास चालला आहे MIDC बारामतीचा, विकास चालत आहे आणि त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एक माणूस जरी कमवत असला तरी त्याच्या जीव 8 जण कुटुंबातले लोक जगत आहेत. बरोबर आहे. धन्यवाद सर. ताई, आता लाडकी बहीण योजना चालू आहे, याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? लाडकी बहीण योजना थोडा माईक जवळ जरा. हा, लाडकी बहीण योजना दादांनी काढल्यामुळे अनेक महिलांना आनंद झाला. बर. कारण ज्या महिला कष्ट करतात त्यांच्याकडे चुलन मूल एवढंच होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचे कधीच न खाते उघडण्यात आले. बरोबर आहे. त्याच्यानंतर दादांनी दिलेला जो महिन्याचा मोबदला होता तो त्यांच्या खात्यावर आल्यानंतर त्यांचं जे चेहऱ्यावरचे स्मित हास्य बरोबर आहे ते त्यांना कधीच पहिलं मिळालं नव्हतं. अगदी बरोबर आहे. मिळालं त्यांना. आणि दादांच्या कामाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर विकास कामात आघाडीवर आहे दादा. बरोबर आहे. आणि दादांचे कनेरी गावामध्ये बहुत जास्त विकास झालेला आहे. आता कनेरी गावामध्ये काय विकास झालाय ताई, काय सांगताल तुम्हाला? कनेरी गावामध्ये जसं माझं लग्न झालं तसं ना शिवसृष्टीचं काम दादांनी चालू केलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या इथे तालमीचं काम दादांनी आत्ता त्याचं प्रचाराच्या आधी दादांनी बरोबर काम चालू केलेलं आहे. आणि ग्रामपंचायतीचं बी काम झालेलं आहे आणि गावात बी बाकीचे ते कॅनलचं बी काम चालू आहे. रानातून बी शेतांना बी पाणी भरपूर मिळतं दादांच्या कॅनलमुळे. बरं. आणि एकच मला सांगायचं आहे, लाडक्या बहिणीचा दादा आणि अजित दादा. अगदी बरोबर. ताई, आता माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्हाला पिण्याच्या पाण्याची कशी सोय आहे? पिण्याच्या पाण्याची भरपूर सोय आहे आम्हाला. बरोबर आहे. अशी उन्हाळ्यामध्ये कसलंच दुष्काळ जाणवत नाही. बरोबर आहे. असं दादांमुळे आम्हाला खूप पाण्याची व्यवस्था. बरं, अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता दिवाळीमध्ये या योजनेचे पैसे तुम्हाला चर्चा होत असेल, काय गोड झाली का दिवाळी तुमची? गोड झाली दिवाळी, आता आनंदात झाली दिवाळी. बरोबर आहे. भावाची एवढं ओवाळणी म्हणतात ना की कोणी आज 10 रुपये देत नाही, आज एवढं पैसे दिले त्याबद्दल. ही योजना चालू राहावी का बंद पाडावी, तुम्हाला काय वाटतंय? ही योजना आशिष दादांचा काळ आहे तोपर्यंत चालते. नक्कीच. धन्यवाद ताई. मित्रांनो, आपण आता इथं निघतोय. आता आपण कनेरी गावामध्ये आलो. बऱ्यापैकी कनेरी गावातील लोकांनी चांगल्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. कोणी विकासाच्या दृष्टीने काम सांगितलं आणि त्याबरोबर इथं काटेवाडी म्हणा, काही सातारा म्हणा, बऱ्याच ठिकाणी लोक इथं येतात दर्शन घेण्यासाठी. दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे या ठिकाणी. कनेरी गावामध्ये खूप सुंदर असं मारुतीचं मंदिर आहे. आज बघूया मारुती राया कोणाच्या पाठीशी उभा राहतोय आणि कोणाला कल देतोय. तर चला जाऊया. बारामती विधानसभा 2024ची दणकून चर्चा आता जिकडे तिकडे चालू आहे. याच अनुषंगाने आपण आज सर्वसामान्य जनतेचा कल विचारात घेऊन हा व्हिडिओ तयार केला. तर सर्व जे आता लोक आम्हाला कमेंट करतात की तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ काढता किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही कट करता, तर तुम्हाला एक सांगायचं आहे, जर पूर्ण व्हिडिओ जर काढला तर तो व्हिडिओ 2 तासाचा होईल. आणि पहिली गोष्ट, आम्ही कुठल्याही मलिदा केंकून नाही आहे किंवा कोणाचा आम्ही पैसे खात नाही. आम्ही सर्वसामान्य जनतेचं मत विचारात घेऊनच हे व्हिडिओ बनवतोय, दुसरं काही नाही. तर कमेंट करणाऱ्यांनी थोडेसे आम्हाला चांगली जरूर कमेंट करा, खराब कमेंट करू नका. धन्यवाद.